नमस्कार मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत रिक्रिएशनल आणि ॲम्युनिटी स्पेस बद्दल. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की रिक्रिएशनल ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस हे एकच असतं का? तर बिलकुल नाही. बोथ आर द डिफरंट बट बोथ आर द डिस्टिंक्ट कंपोनंट ऑफ अर्बन प्लॅनिंग. त्यामुळे एक लक्षात ठेवायचे की रिक्रिएशनल ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस मधला डिफरन्स काय. Recreational open space which is reserved for recreational purposes such like garden, playground, etc. And amenity space which is allocated for the public utilities such like that hospital, market, fire station, etc. यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहे. फर्स्ट इज नथिंग बट द पर्पज. मित्रांनो, रिक्रिएशनल ओपन स्पेसचं मेन पर्पज आहे ग्रीनरी प्रोव्हाइड करणं आणि रिक्रिएशनल फॅसिलिटी अवेलेबल करून देणं. त्यामध्येच अम्युनिटी स्पेसचं पर्पज काय? टू प्रोव्हाइड द असेन्शियल पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटी. नेक्स्ट, मॅन्डेटरी रिक्वायरमेंट काय असतात? तर रिक्रिएशनल ओपन स्पेसमध्ये रेसिडेन्शियल लेआउटमध्ये, ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये किंवा टाउनशिपमध्ये ही रिक्रिएशनल ओपन स्पेस असणं गरजेचं आहे. सिमिलरली ॲम्युनिटीज बद्दल जर बोलायचं झालं तर लार्ज डेव्हलपमेंट लेआउटमध्ये UDCPR नॉर्म्सनुसार ॲम्युनिटीज स्पेस प्रोव्हाइड करता येतो. आणि सगळ्यात म्हणजेच काय, याचे रिस्ट्रिक्शन्स कुठे असतात? तर रिक्रिएशनल ओपन स्पेस हे रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल पर्पजेससाठी यूज केल्या जाऊ शकत नाही. आणि ॲम्युनिटी स्पेसमध्ये ही स्पेसिफिकली पब्लिक युटिलिटीज आणि सर्व्हिसेसच्या केसमध्ये फक्त यूज केलं जाईल. बाकी कोणत्याही ठिकाणी याला वापरता येणार नाही किंवा यावर रिस्ट्रिक्शन आणल्या जातील. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. थँक्यू सो मच.